नमस्कार, मी आसिफ मुलानी. मी स्टेम प्लस क्रायो प्रिझर्वेशनमध्ये इंटर्नशिप करत आहे. तरी मी आज तुमच्यासोबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे, जी की तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी खूप मोलाची ठरू शकते. ती म्हणजे स्टेम प्लस क्रायो प्रिझर्वेशन, म्हणजेच स्टेम सेल्सचं जतन करणे. आपल्या शरीरात अशा काही पेशी असतात ज्या इतर पेशींमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यांना स्टेम सेल असे म्हणतात. या पेशींचा वापर आज अनेक आजारांसाठी, जसे की रक्ताचे विकार, काही प्रकारचे कॅन्सर, रोगप्रतिकारशक्तीच्या समस्या या गोष्टींवर केला जातो. मंडळी, हे ऐकून प्रश्न पडतो की ह्या पेशी मिळवायच्या कशा? तर याचं उत्तर असं आहे की नाळीतील रक्त म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड ब्लड, बाळाच्या जन्मानंतर जी नाळ कापली जाते त्यात भरपूर प्रमाणात स्टेम सेल्स असतात. आणि विशेष म्हणजे हे रक्त गोळा करणे संपूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित असतं, आईसाठीही आणि बाळासाठीही. पण जर आपण हे स्टेम सेल्स जन्माच्या वेळीच साठवून ठेवले तर भविष्यात होणाऱ्या आजारासाठी लगेच वापरता येऊ शकतात. हेच काम करतं क्रायो प्रिझर्वेशन, म्हणजेच -196 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवून ठेवले जातात, जेणेकरून ते सेल्स सुरक्षित आणि कार्यक्षम राहतात. जर तुम्ही बाळाच्या स्वागताची तयारी करत असाल तर या एकदा येणाऱ्या संधीचा विचार नक्की करा. स्टेम सेल जतन करा आणि तुमच्या बाळाचं उद्याचं आरोग्य सुरक्षित ठेवा. आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या खूप मोठा आधार ठरू शकतो. धन्यवाद.